तू मला सांगितलं की तुझं स्कूलिंग झालंय, तुझे वडील पोलीसमध्ये होते, देन तुझं कॉलेज तू हॉटेल मॅनेजमेंट केलं, देन BMM केलं आणि मग एका मार्केटिंग एजन्सीमध्ये तू जॉबला लागलीस, ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. सो आता मला हे समजून घ्यायचं की ह्या सगळ्यामध्ये तू कॉन्टेंट क्रिएशन कधी तुला म्हणजे असं वाटलं की कॉन्टेंट क्रिएशन करावं? बिकॉज तुला ट्रॅव्हल करायचं तो वेगळा पार्ट आहे, पण कॉन्टेंट क्रिएशन करायचं हे तू कधी डिसाईड केलं? हे डिसाईड मी म्हणेन की मी एकटीनेच डिसाईड नाही केलंय. आता ॲड एजन्सीमध्ये जे तू काम करतोस तर तुझं खायचं काहीच नसतं, म्हणजे तुझा टायमिंग नाही आहे, कधी पण का बाहेरचं का. तर आम्ही ऑफिसमध्ये ना बाहेरचं खायचो. तर आम्ही एकदा असं हॉटेलला गेलेलो, कारण आमच्या बॉस असं पार्टी वगैरे जायचा, तसं फोटो वगैरे काढायची. तेव्हा झोमॅटोवरती ना मी असंच टाकायचे फोटो की मी हे खाल्लं, एवढं एवढं खाल्लं, बकवास होतं, कारण तेव्हा पेड कोलॅब नव्हती ना. तर मी बोलायची हे बकवासच आहे. माझे असे कलिग्स बोलले की तू ट्राय कर ना. तेव्हा टाकून इंस्टाग्राम तसं नवीन नवीनच आलेलं आणि रील तर नव्हतंच तेव्हा. तू टाक बघू पुढचं पुढे. तर आम्ही बसून, माझं जे कल्ट म्यूज नाव आहे, तर आम्ही बसून ठरवलेलं आहे की काय नाव ठेवायचं. हे हजार ऑप्शन्स काढलेले की नाही कल्ट म्यूज आपण ठेवूया. मग तिथून सुरुवात झालेली आहे की आता पैसे जातातच आहेत, कारण आम्ही खायचो, पैसे जातातच आहेत, तर बघू जरा कोलॅबरेशन येतात की नाही. आणि पेड कोलॅब असतात हे मला माहितीच नव्हतं. मी स्वतःच जायचे, पैसे पे करायचे आणि रिव्ह्यू टाकायचे. आणि मला वाटतं की 10,000 फॉलोवर्स होईपर्यंत मला ही पेड माहीतच नव्हतं की असं पेड पैसे पण येतात. नंतर मला कळलं की अरे अच्छाचे पैसे पण घ्यायचे असतात. पण ती सुरुवात तर माझी ऑफिसमधूनच झालेली आहे की हे कॉन्टेंट चालू करायचे. नंतर मला असं कळलं यार, तेव्हा मी फिरलेली तेव्हा पण हे ना व्हिडिओज नाही काढले रे. आता मला त्रास होतो, शिट, मी जर व्हिडिओ काढले असते तेव्हा, तर आता मी अजून प्रॉपर आयटिनरी अजून दिल्या असता की बाबा कसं कुठे कुठे फिरायचं. मग ती सुरुवात माझी ऑफिसमधून झाली. आणि थँकफुल त्यांनी मला खूप, माझे जे फ्रेंड्स होते, आता म्हणजे कलिग्स होते पण आता माझे फ्रेंड्स आहेत, पण त्यांनी मला मदत केली. लाईक वगैरे तेच करायचे, कमेंट सांगायचे कमेंट करा, तेच कमेंट करायचे. पण तेव्हा अशी अपेक्षा नव्हती की इथून मी वर जाणार आहे, इथून माझं काही होणार आहे, कारण तेव्हा माझा जॉब होता. तो माझी पहिली प्रायोरिटी होती की बाबा जॉब ही माझी फिक्स इन्कम आहे. आणि तो टाईमपास की जातो आहे, पैसे जाताच तर कोणाला तरी दिसू दे लोकांना की इथे मी गेलेली आहे, म्हणून ते चालू झालेलं आहे पेज, अजून काहीच नाही. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.